श्री गुरु राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज यांच्या समाधी सोहळा। अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित। सोमवारी दुपारी श्रींची पालखी मिरवणूक काला व महाप्रसाद। होलसूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मूळ पुरुष श्री गुरु राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज यांचा समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक 22 डिसेंबर 2025 ते दिनांक 29 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी श्री संत रघुनाथ महाराज मठाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन व सामूहिक नामजप, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन व हरिजागर संगीत भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत। दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख आणि काल्याचे कीर्तनकार श्री ह.भ.प. सुरेश महाराज मदकट्टीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर मठातून दुपारी श्रींची पालखी मिरवणूक थेर मैदान महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे व महादेव मंदिरावर काला फोडल्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे। बुधवारी श्री ह.भ.प. दत्तात्रय जाधव सायगाव यांचे प्रवचन झाले। रात्री ह.भ.प. आरतीताई निटुरे देवाची आळंदी यांचे हरिकीर्तन झाले। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। परमात्मा जोडला आणि प्राप्त केलं। काही साधकांनी विचारलं तू गोबर आहे, तो परमात्मा तुम्ही जोडला खरं पण ठेवला कुठं? त्यावर तू गोबर आहे म्हणतात, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला। संपुष्ट हे हृदय पेटी करुणी मोठी साठव। काही साधकांनी आणि विचारलं तू गोबर आहे, तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये ठेवला खरं पण कुठून आणून ठेवला? कुठून तर कुठून आणला काय त्या परमात्म्याला ना? तू गोबर आहे म्हणतात, तो परमात्मा मुळापासूनच होता, मूळचाच ठेवा होता। आमच्या अज्ञानामुळे त्या भगवंताला ओळखू शकलो नाही। संतांच्या चरणावरती भाव ठेवलो आणि हृदयात असलेला परमात्मा काय केला? सापडला अभंगाचा सरसरा भावांत विठ्ठल। घरची जिसबी हाय म्हणल्यावर किती बी उकरायचं नाही, त्याला देते भाई बरोबर ना? बघा संत जीवाचं देवाचं मिलन करून देणारे काय आहेत? मध्यस्थी आहे। बघा पुरुष मंडळ, आपल्याला मशीनचा सौदा करायचा, मध्यस्थी लागतोच का नाही? लग्नाचं करायचं असेल तर मध्यस्थी लागतो।